मित्रांनो, मी तुमचा लाडका प्रथमेश तरफे. तर आज आम्ही इकडं चाललो घोड आमचे सुपर सिनियर रोहित दादा त्यांच्याकडून स्प्राईट भेटली आहे. हा कदाचित NSSचेच पैसे असू शकते मागच्या वर्षीचे. फायनली आज दाखवतो आमच्या कॅम्प मधल्या मुली भांडे घासतात. तर हा कोणाला पण लागत असेल 600 रुपये महिन्यानी पुणे आकुर्डी या एरियामध्ये अवेलेबल आहे. पाहू शकता इथं चहा बनवणं चालू आहे. हा म्हणजे आता जीवाचा धोका असूनही सहन करून चहा प्यावा लागणार आहे. बघू शकता ईश्वरीताई गवंडे यांच्याकडून चहाची सेवा देण्यात येत आहे. तुम्ही तर बघू शकता चाकूने भाजी कापत असत पण या चाकूने अद्रक ठेसत आहेत. याच्यावर समजू शकता चहाची क्वालिटी काय असणार आहे. आणि हे पाणी जास्त पडलं का दूध कमी पडलं? आम्ही नाही टाकलंय पाणी. बघू शकता झाला आहे. आणि आता स्वतःच्या नावाचं खबर दुसऱ्याच्या नावावर पाडणं चालू आहे. बाकी काय नाही. काय यात काय नवीन नाही. नाव नाही झालं तर माझं नाव होणार आहे. आणि बेकार झाला तर तरी दोघींचं नाव होणार आहे. हा पुढं तरी एकदा डाव फिसकटला श्रीखंडचा. पण काल गेम सोडलीच नाही. काल सोडलंच नाही भाऊन. काल 5 एकच खाल्ला. झोपेल होतं झोपेल झालं. अरे तेच तर आज तुमची सर्व्हिसेबल आहे आज स्पेशल टास्क काय भेटलेला सांगा. स्पेशल टास्क कसा आहे का बॉईज वॉशरूम पूर्ण घरी गेलतं का रे कधी? हॉस्टेलवर केलं का? हॉस्टेलवर केलं का कधी? हॉस्टेलवर अरे काही विषय नाही करायला लागेल. प्रतीक दादा जगताप यांचं आगमन इथं झालेलं आहे. मोठ्या उत्साहाने सगळे त्यांच्याकडे आशेनं लावून ठेवले होते पण निघाले पाकिट मार. दादा ओ दादा वस्तात भाऊ तर्री मस्त कडक एक नंबर तर्री. तुमचा सत्कार घेऊ द्या जाता जाता. पॉली हाऊस मधून आज गुलाब आणतो. उद्या तुमचा सत्कार बघा. आणि बघू शकता चार चौकात इज्जत घालवाचे काम कृष्णा करताय. म्हणजे हे दोघं पाहिजे नाही का डॅम साठी? डॅम साठी पाहिजे नाही का तुम्हाला? आताच सांगा. हा नाही ते आम्ही बोला. हाय मी काय आज आपल्या नाश्त्यामध्ये आहे मिसळ पाव. साफसफाई चाललेली आहे. आणि प्रथमेश कडू लागला का चहा? चहा छान होता. हा फक्त माणूस माणूस तर कडूच आहे रे. पण कडू माणसाचे गुणधर्म असतात रे. माणसाच्या काही चांगल्या गोष्टी काही चांगल्या गोष्टी आणि काय काय कडू माणसाच्या सगळ्याच कडू गोष्टी असतात. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका प्रथमेश तरफे. तर आज आम्ही इकडं चाललो घोड हे मोठे काय ऐकून नाही राहिले. तर बघू शकता लागले एवढी मदत करू ना ह्यांना. पटापट आम्ही नाश्ता करून घेतला आणि चाललो ना भाऊ आम्ही डॅम आणि भाऊ पावर आणि एकतर बघा अबे हे तर बाय स्क्रिप्ट डायरेक्ट दिली आजच्या याची. मित्रांनो इफ यू वॉन्ट टू सी दॅट तर आपल्या इंस्टाग्राम वर जा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आणि इथं बा इथं डबल बालीच चाळी सुरू. अरे डबल मजा नाही. ए जगताप मजा नाही होऊन राहिली. हा मी येतो ना थांब ना. रेड हँड खेळू चला.
म्हणजे बघा कॅम्प मध्ये कोरवाले लोक काय करून राहिले. आज भारी असतं. किती वेळ पाणी घालू ए, निमिष चला 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 चला. निमिष हे बघ कॉलेजमध्ये सुकाना जगाचं असेल तर बा आम्ही फायनल निघालो आमच्या साईट साठी. आज डॅम कन्स्ट्रक्शन आहे आणि सोबत बा आता भेटतेच काही ना काही भंगार वगैरे त्यासाठी आमच्या परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन. रितेश दादांची लेगसी पुढे घेऊन जाताना रितेश दादा गुडवे यांची लेगसी पुढे घेऊन जाताना त्याच्यासाठी एक इन्स्टा स्टोरी झालीच पाहिजे. तर चला आता आपण इन्स्टा स्टोरी टाकू. तुम्ही पहा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये. चर्चा बोरिंग झाली आता रे. मित्रांनो पाहू शकता इथं आमचे 2 सिव्हिलचे अत्यंत कामनिष्ठ एकनिष्ठ कार्यकर्ते इथं आज NSS मध्ये सेवा देताना हर्ष प्रथमेश टारपे आणि म्हणजे कंसात पाटील हर्ष पाटील आणि इकडे करण रामचंदजी चव्हाण. तर हा तार कापताना इथं तुम्हाला दिसू शकतात आणि करण रामचंद चव्हाणच्या एका ठोक्यात तार तुटून आहे आणि हर्षाचे 4 ठोके जरी बसले तरी हा तार काही तुटत नाही आहे. आणि हा पा जगताप जाणून बुजून बोटावर पाय दिला आणि हे आमची छोटा डॉन सिव्हिलचीच पदाधिकारी करण्या कडक ठोके देऊ राहिला रे. हा त्याच्यावर नको मारू. आता जरा काय तारीफ केली बिघडला करण्या आहे ना. काय जेवण चॉकलेट वगैरे हा ना गायत्रीने पैसे दिले आता पेप्सीचे बघू. आणि हे बघा इकडं थकलेला माणूस काम करून थकलेला नाही तर आयुष्यात थकलेला माणूस वैष्णवी ताई उंबरकर. का टेन्शन आलं का तुला. टेन्शन आलं का सांग पहिले. हा बंद करतो चल. चला कसं आता नाही तो इथं दिसला म्हणजे इकून इकडे गेला. हा कोण आलं पण ते का रे सर्व आहे का ते कोणते सिव्हिलचे कोणत्या डिपार्टमेंटचे सर आहे ते. केला मायनस जाऊ दे. कॅन्डिड टाक हो कॅन्डिड आला पाहिजे. कॅन्डिड टाका असं लई कॅज्युअल झाले आपले. केलं पाहिजे सर्व आणायचं की आम्हाला खाली आलो पण व्हायचं तर नाही आलो ब्लॉग मध्ये पण नाही आलो ना. मग बघ बेटा आहे बा मागच्या वर्षात इंजिनियर होते आणि या वर्षी काहीच आमचे सुपर सिनियर रोहित दादा त्यांच्याकडून स्प्राईट भेटली आहे.
हा कदाचित हे NSS चेच पैसे असू शकते मागच्या वर्षीचे. NSS च्या पैशावरच NSS वाल्यांना देत आहे असं अपेक्षा करतो मी. पण होते ना मागच्या वर्षी पैसे. उरले नाही का मित्रांनो आपल्या स्प्राईट तर पिऊन घे पटकन. 2 गुन्हे बोलून याच्या उरवर काय म्हणजे माझ्या चूक तुले भागवत नाही हे दे ना ते पुढे. का हो दादा हो NPTEL नुसार बरोबर आहे का डॅम. NPTEL ते NPTEL रात्री 12 नंतर सुरू झालं तर त्याचं रेस मारली रात्रीच मारली हा काय ए चला जेवणाची सुट्टी. मित्रांनो पण आता जेवण करायला आलो. राईसवर आले. इकडे सन्मय कोटकर गुलाबजामुन किंग ज्यांनी खूप गुलाबजामुन खाल्ले. आमचे यश दादा प्रेरणास्थान आधारस्तंभ नाही आधारस्तंभ रोहित दादा आहे. आणि काय मेरिडियन किंग आमचे नवीन आहे दादा. तर चला हा पाहू शकता शिलाई मशीन. आणि तो विराज गावातलाच आहे. मजा आहे. चला आता जेवण करू राहिलो. लास्ट सेकंड दुपारचं शेवटचं जेवण. आणि रोहित दादा असल्यामुळं अत्यंत आनंद वाटतोय आम्हाला. जेवणाची कमी पडत आहे आज. पा काय म्हणते काय रोहित आल्यामुळे सगळ्यांना जेवणाची कमी भासली आहे. आता पटापट आपण जेवण करू. कसं सन्मय बसलाय समोर चाललं नाही जेवण तरी जेवण करायचा प्रयत्न करू. थोड्या दिवस काही दाखवायचा योग आला नाही पण फायनली आज दाखवतो. आमच्या कॅम्प मधल्या मुली भांडे घासतात. तर हा कोणाला पण लागत असेल 600 रुपये महिन्यानी पुणे आकुर्डी या एरियामध्ये अवेलेबल आहे. हे पाय ना कॅमेरा करून पाहू दे. अबे त्या व्हिडिओ चालू असताना तू कशी दिसशील. हा मग तर पाहू शकता इकडं नक्की आमचा छोटा डॉन बघू शकता. चला जास्त काही बोलावं नाही मारण आहे. तर मस्त जेवण झालं. आता मजा करू आपण. चलो सर सर तेवढे जेवणाचे पैसे काय सिनियर असो काही असो पैसे मार जमत नाही. चला मारते का अरे बाबा 15 रुपये. बरं रोहित दादा हो रोहित दादा ओय रोहित दाकडून तर मारा. रोहित दाना फक्त बंपरच आणले. हो सर 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 जेवढे बिल्ले तेवढे भारी सन्मय पेट्रोलचं बिल. अरे बिल काढले मग काय तो त्याच्या फेरनेट मध्ये जोडन ना 25 खायचे आहे ना. हा इकडे 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 ब्लॉग मध्ये कितीचं टाकलं पाहू ते फक्त 100च आहे. शुभम आमच्या सोबत पेज्जाच्या आमच्या सोबत पेज्जा राजाच्या रण दादा चालला ना. कलन तू कुठे चालला. बस की रे
माझ्या पोराला तुम्ही पोरा हा जाऊ द्या बहिण चालते. चल सन्मय जा मग. डॉक्टरकडे दाखवला दाढी विषय नाही अजून. हा खरंच आहे का? येईन अजूनही त्याच आशेवर आहे का? चाट्यान तू अरे बरं आलं याला विचार. आज आला येतो. लात मारून हाकल म्हणते सरला म्हणते लात मारून हाकल. चला आपल्याला उद्या जाणंच आहे. रोहित कुठे आणि आता ते कोर टीम मध्ये होते हे मला माहिती होतं, म्हणून मला खूप भीती वाटत होती, का तर मी ह्यांना रूडली बोलू पण शकत नव्हते. मला ह्यांचं ऐकायचं पण होतं आणि मला खूप बकचोदी करायची सवय. मला वाटत होतं इथं मला आता कसे फ्रेंड्स भेटते ह्यांना, तर मी काही बोलू शकत नाही. मी एनएसएसच्या कॅम्पला येईन म्हणून, कारण सुरुवातीला असं वाटत कशाला आलो आपण इथे, काही आपलं रिक्रुटमेंट द्यायची म्हणून दिलेली. पुन्हा 1-2 इव्हेंट केले मी आणि माझी कोणाबरोच ओळख नव्हती. कोणाबरोबर म्हणजे मला कोण माहितच नव्हतं. इथं नाव फक्त माहित होती सगळ्यांची. आणि जास्त इथं असणाऱ्यातलं कोणच माझ्या जास्त ओळखीचं नव्हतं. कोण म्हणजे इथं जे सगळे म्हणजे मेंबर वगैरे भेटले, मित्र वगैरे झाले, एक नंबर भारी वाटलं. आणि कंप्लेंट वगैरे कोणाचीच नाही मला त्याचं. रिक्रुटमेंट निघाली, मग आमन मित्र म्हणला की मला आपण चल जाऊ हे करू. मग कशाला इंटरव्ह्यू द्यायचा कशाला म्हणून PR ला दिला. ते पासून NSS मध्ये तर नॉईज मॉनिटरिंग मागच्या वेळेस ह्या वेळेस अजून बऱ्याच ऍक्टिव्हिटी. खरंच म्हणजे ते असे मोमेंट होते ना, एक विनय दादा सोबत, नंतर प्रथमेश. त्यानं त्याचा एक्सपिरियन्स सांगितला, असं असते तसं असते हे ते. इंटरव्ह्यू साठी पण त्यानंच प्रिपेअर केलं की ये मजा येते वगैरे. मीटिंग साठी पण यायची इच्छा नव्हती. आतापर्यंत कॅम्प मध्ये पण असं याव करा वगैरे काहीच नाही. करायचं यायचं म्हणते म्हणून जायचं असं होतं. प्रतीक जगताप झाला, खूप भारी पोरं भेटली ते आल्यानंतर. जिंकला रे जिंकला. केअरफुल, सपोर्टिव्ह, आणि जिथं चूक झाली तिथं तिनं सांगितलं कान पकडून मोठी बहिणीसारखं. आणि ईश्वरी, मला वाटलं पहिलं ईश्वरी खूप म्हणजे रागीट आहे, खूप रागवते, पण जेव्हा तिच्या बरोबर रूम मध्ये लसूण सोलाय बसलो तिथं किचन मध्ये, खूप छान बोलत होती. नमस्कार, हे आमचे शिक्षक पण शिकवणारे. आणि टर्फेज या ठिकाणी फॅन भेटलेले आहेत या गावात, बघू शकता आपण. आमच्या खिचडीवर काकू खिचडी नाही बनवली मी, चपात्या बनवल्या. आणि हा पा चपात्या एकदम उत्तम होत्या, क्वालिटी प्लस क्वांटिटी एकच नंबर. काय उद्या सकाळीच घेऊ, सकाळी. आम्हाला उद्या बिना तुमच्याकडून काहीच एक्सपेक्ट नव्हतं की तुम्ही एवढे चांगले वागसाल. कंप्लेंटच मी म्हणजे आता बसलेले दिसले तर मग मी बोलले, तर मग त्यांना मी रूड वाटले काहींना. त्यांना त्यांची नावं माहिती आहे. एक्सपिरियन्स होता आपले टीममेट त्यांच्या भरोश्यावर. मला माहित होतं पोरं मजा तर करणारच आहे, त्याच्यासाठी आलो. बाकी टीम तर माझी नंबर 1 आहे, मला काही करायची लेनदेनच नाही. हे ईश्वरी तर आहे, प्रथमेश तर आहे, ते जग्या, बाकी ऋषभ तर ते दोघं जागून जातात. बाकी 10 मिनिटं झाली, लवकर फक्त 10 मिनिटं. मला कॉपरेट करायला, का की मला माहितीये मी खरं नाही काम केलं, मी आजारी होते, म्हणजे मी आता पण आहे, पण तरी मला कॉपरेट करायला कोर टीमचं सगळ्यात पहिले थँक्यू. प्लेसमेंट यासाठी पाहिजे की मला कॅम्प करायचा आहे, एनी हाऊ कॅम्प करायचा आहे. आणि आज एवढं चांगलं वाटतं की कॅम्प केला आणि शेवटच्या दिवसापर्यंत थांबली. आणि लास्ट टाइम जे व्हॉलेंटियर्स सोबत बॉन्डिंग झाली, लास्ट टाइम पण सगळ्यांसोबत असायची, लास्ट टाइम सगळ्यांसोबत एवढी चांगली बॉन्डिंग झाली. आणि फर्स्ट डेला जेव्हा कॅम्प संपला, सगळं झालं, जेव्हा रिक्रुटमेंट झाली, तेव्हा ह्यांनी हे प्रथमेश, प्रतीक, करण ते सगळे भेटले. ताई तू आहे ना, आणि तर आम्ही फॉर्म टाकले, तुम्ही आहे ना सगळे. ईश्वरी चला लास्ट मेसेज, दीदी तू आहे ना, फॉर्म टाकते. आणि असं वाटायचं की यांचा सगळ्यांचा एवढा विश्वास आहे, तर आपण तेवढं करायचे, सगळ्यांना सपोर्ट करायचे, सगळ्यांसोबत राहायचे, कुठं कमी पडायचं नाही. यांचा एवढा विश्वास आहे, त्यांच्या जरी काय पोझिशन असली पण त्यांच्या खांद्याला खांदा लावून सोबत चालायचं, सगळ्यांना हेल्प करायची. आणि ते तब्येत पण असाल, मी तुमच्यासारखाच होतो, जे काय आगाऊ पोट्टे तुमच्यातले तसे. आणि
जसे 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 काही माझ्या मागे बसलेले आहेत. बरोबर आहे. तर तेच पण मग शेवटी कळालं की NSS एक फॅमिली बनून जाते. रक्ताचं नातं नसतं पण एक मैत्रीचं नातं खूप भारी बनून जातं आणि एक खरंच एक स्ट्रॉंग बॉन्ड बनून जातो. त्यानंतर जेव्हा कॅम्पवरून गेलो, सगळं आमचं अकॅडमिक इयर संपलं. नेक्स्ट अकॅडमिक इयर चालू झालं. जेव्हा फॉर्म्स भरायचे होते तेव्हा प्रथमेश म्हटला की फॉर्म टाकतोय, आपल्याला पुढचं वर्ष गाजवायचं आहे, काय करू. म्हटलं तू चाल पुढं गड्या, तुला साथ सगळ्यांची. आणि मी सार्थक दातेर आम्ही तेव्हाच ठरवलं की नाही, आम्ही तिघं फुल सपोर्ट देऊ म्हणून. आणि जेव्हा केव्हा त्यानं रात्री बेरात्री फोन केला तेव्हा आम्ही खंबीर उभे राहिलो. आणि NSS युनिट म्हणून आम्हाला आत्तापर्यंत झालेल्या कॅम्पपैकी हा कॅम्प ग्रँड सक्सेस करायचा होता आणि तो आय थिंक सो आम्ही केला. कारण की आत्तापर्यंत कॅम्पमध्ये कधी एवढे गेस्ट आले नाहीत, कधी कोणते एवढे सिनियर GS कधी आलेला नाही. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात आणि एवढे HOD सगळे येऊन गेले, सगळ्यांनी आपल्याला एवढा वेळ दिला खरंच. आणि इव्हेंट्स लिटरली ज्या काही झाल्यात त्या खरंच गावकऱ्यांना ज्या इव्हेंट्स पाहिजेत त्या घेतल्यात. आणि हा कॅम्प आपण ग्रँड सक्सेस केला आणि ते फक्त तुमच्यामुळे होऊ शकलं. आम्ही फक्त तुम्हाला एक गाईड करण्यासाठी होतो. आम्ही काही जरी म्हटलं ते करायचं नाही करायचं तुमच्या हातामध्ये होतं. तर खरंच खूप खूप धन्यवाद, तुम्ही आम्हाला एवढं कॉपरेट केलं आणि तुमच्यामुळे हा कॅम्प सक्सेस होऊ घातला. बस इथंच थांबतो. चांगली एकदम बॉन्डिंग होते सर्वांसोबत. नंतर मला विचारलं की दुसऱ्या कॅम्पला पोरं बाबा आता सगळे व्हॉलेंटियर असतील, सगळ्यांची आता जुने असतील बाबा, नवीन असतील, की कसे असतील काय असतील बाबा, त्यांची मागच्या वेळी जशी बॉन्डिंग होती तशी बॉन्डिंग होईल का नाही. पण ह्यावेळेस पण चांगले आगाऊ कार्टे होते. त्यांच्यामुळं हा कॅम्प मला भारी वाटला. कारण मी पण असाच आहे, चष्टा मस्करी हसी मजाक मला तसंच आवडते. पण ह्यांनी जे ह्यावेळी जे कुटाणे केले ह्या वयात होतातच, त्यात काही विषय नाही. केले पण पाहिजे. आरडा ओरडा काही विषय नाही. उलट भारी वाटलं मला की असंच एन्जॉय पोरांनी केलं पाहिजे. कारण 7 दिवस एन्जॉयसाठी असतात ना, की बाबा बोलणं नाही काय नाही, शांत सगळे एकदम खुल्ले झाले सगळे. त्यामुळे भारी वाटलं. आणि 7 दिवस मी कोणाला काही ओरडलं पण नाही. कारण असं वाटतं मला की सगळ्यांनी एकदम मजेशीर राहावं. आले तर राग नका म्हणू, कारण आता हे सर्वांच्या विषयी काही ना काही माझं मत आहे. कारण प्रत्येक आता मी काही जण तर ओळखतही नव्हतो. हे पहिल्यांदाच मी इथंच कॅम्पमध्ये पाहिजे, मीटिंगमध्ये लक्षात नव्हते कोण काय. बस तर आता हे सृष्टी मी कधी ओळखतही नव्हतो मीटिंगमध्ये, पण हे एवढी बडबडी इथं. आभार मानतो की ह्या माझ्या 2 मित्रांचे, हे 3 सर्व म्हणजे प्रत्येक कोर टीमचे, पण हे 2 माझे रूममेट आहे. म्हणजे माझ्या सेक्रेटरी बनण्यापासून तर या क्षणापर्यंत, कारण मित्र मारतात, यांनी मारली नाही. आपण हे प्रत्येक कॅम्पमध्ये बघितलं. टाईमवर काम आलं की सर्व हात वर करून देतात. पण ऋषभ सुद्धा सर्व प्रत्येक जण, आता मी नाव हर्ष, ओंकार, हे तर आम्ही तर सिव्हिल चेहरे आम्ही 4 आणि तो एक. आता आम्ही शक्यतो असे मुलं म्हणजे मुली केली मदत, बट आम्ही सोबत असतो. तुम्ही बघितलं असेल तर असं नाही की मी त्यांना कधी कधी रागवलोही, काही सांगितलंही ऑर्डरप्रमाणे. तो टर्पे त्या दिवशी त्याचं काय गरज होती त्याला तुमच्यासाठी जेवण बनवायची. मी असं नाही म्हणत की उगाचच, पण त्याने सर्व आमच्या प्रेमापोटी केलं. त्याची माझी ओळखी NSS मध्ये पहिली आहे पासूनही होती. आणि तुम्ही तर काहीच कुटाने नाही केले. आम्ही म्हणजे मागच्या कॅम्प जाणार होता त्याच्या आदल्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये होतो आम्ही रात्री. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी संध्याकाळी कॉलेज समोर केक कट करता तुम्हाला माहिती नाही ही गोष्ट. तसं काय नाही, एवढं पोर एक नंबर भेटले, केले बी कामं. वाटलं नव्हतं की करतील बाबा, पण केलं एक नंबर. बाकी काय नाही, तक्रार काय नाही. मला पण असं वाटलेलं की ही मुलं काय कामं करणारी नाहीत. आणि होती पण पहिले स्टार्टिंगला 1-2 दिवस की यांना 1000 वेळा सांगत होतो कामं करा, पण तरी पण ऐकत नव्हती. हे आता तुम्ही इथं सगळ्यांची बॉन्डिंग झाली ना, ती शेवटपर्यंत ठेवा. कारण की हीच मुलं आहेत ना, प्रत्येक क्लबमध्ये कुठल्या तरी हायर ह्याच्यावर असतात, लेवलवर. आणि ही बॉन्डिंग आहे ना, तुम्ही कायम तोडू नको त्या. तेवढंच म्हणायचं आहे. आणि मुलं पण चांगली आहेत, काम करणारी आहेत, नंतर ऐकणारी. तेवढं तुम्ही जे असा कल्ला करता ना, हे पहिल्या रूम वाली इकडले ते आमच्या समोर 10% नाही. गँग होती. आता अरे आज आखरी म्हणजे आज आमचा 100%. नंतर म्हटलं नाव येते नाही येत, मग सरनं म्हटलं कधी काही जमत. आता मी सरजवळ गेलोच नाही, पण माझे 2-3 आहे कुचिन मित्र. ते म्हणे
तू येशील कॅम्पले, तू नाही आला तर आम्ही जाईन नाही तर कॅम्पस होईन नाही. म्हणून ह्या रेणुके सॉरी भाई, तुला मी म्हणत होतं माझ्या लिस्टीत नाव नाही, आता कसं होईन पण मला पहिलेच माहित होतं मी जाणार. किती बाराचं मला माहित होतं. आणि हे फक्त मलाच नव्हतं माहित, सरांना पण माहित होतं माझ्या लिस्टीत नाव नाही तरी सर घेऊन येणार होते. कॅम्प मध्ये आलो, मजा आली. सोशल मीडिया लीड पहिले तर आम्हाला असं वाटलं एक पोरगा कमी होत होता आमचा सोशल मीडिया टीम मधून. जगता पण मी कोणत्यात जाऊन तुमची प्रॅक्टिस चालू आहे का रे, नाव काढायचं का आपण, आपल्यावरच लोड येईन का, काढा लागेल का व्हिडिओ, असं विचार चालू होता. पण मग जसा जसा कॅम्प जवळ आहे, नाही यार जा लागन, शेवटचं वर्ष आहे. जबरदस्त कॅम्प झाला, सगळ्याच्या मेमरी स्टोअर केल्या आहे. कधी व्हिडिओ लागला काही लागला मागा, आज नाही मागच्या कॅम्पचे व्हिडिओ एकूण एक व्हिडिओ फोटो माझ्याजवळ अजूनही आहे आणि हेही राहीन.